नमस्कार, मी अनिल जाधव. तुम्ही बघताय आपला अग्रवन. युद्धामुळे आपल्या कापूस आणि सोयाबीनच्या भावात सध्या सुधारणा दिसून येते. मग आता तुम्ही म्हणाल की युद्धामुळे कापूस आणि सोयाबीनचे बाजारभाव का सुधारत आहेत, तर याचाच आढावा आता आपण या व्हिडिओतून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्यासोबतच नेमके झालेली सुधारणा टिकून राहील का हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे. सुरुवातीला आपण सध्या कापसाचा आणि सोयाबीनचा बाजारभाव काय आहे ते समजून घेऊयात आणि त्यानंतर नेमके या युद्धामुळे कशी भाववाढ होत गेली हे समजून घेऊयात. तर आपण जर कापसाचा विचार केला तर सध्या देशातल्या बहुतांशी बाजारांमध्ये की ज्या बाजारांमध्ये कापसाची आवक सुरू आहे अशा बाजारांमध्ये कापसाला जवळपास 7,900 ते 8,400 रुपयांच्या दरम्यान भाव मिळतो. आता काही ठिकाणी 8,500 रुपयांच्या दरम्यान देखील कापसाचे भाव पोहोचलेत, परंतु असे बाजार सध्या कमीच आहेत. सोयाबीनचा बाजारभाव आता 5,000 रुपयांचा टप्पा पार करून पुढे सरकला आहे. जवळपास 5,100 ते 5,500 रुपयांच्या दरम्यान सोयाबीनला भाव मिळतोय. म्हणजेच काय, तर दोन्ही शेतीमालाचे बाजारभाव आता आपल्याला आपल्या हमीभावाच्या पुढे सरकताना दिसून येत आहेत. मग आता नेमकी बाजारभावामध्ये सुधारणा का झाली, म्हणजेच या युद्धाचा आणि आपल्या या कापूस आणि सोयाबीनच्या दरवाढीचा नेमका संबंध काय ते देखील पाहून घ्यावा लागेल. आता सुरू असलेल्या युद्धाचा जागतिक बाजारावर परिणाम दिसून येतोय. म्हणजे केवळ आपल्या देशातच नाही तर जागतिक बाजारामध्ये देखील सुधारणा दिसून आलेली आहे. आता आखाती देशांमधून जसं आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये इंधनाचे म्हणजे पेट्रोल आणि डिझेलची वाहतूक बंद झाली, त्यासोबतच जे काही पश्चिम आशियातील भागातून जे काही समुद्रमार्गे वाहतूक होत होती ते वाहतूक देखील ठप्प झालेली आहे. त्यामुळे झालं असं की आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये आयात निर्यात करणं सध्या महाग होत आहे. म्हणजे आपल्या देशात जर कापसाची आयात करायची असेल तर एकतर वाहतुकीचा खर्च वाढलेला आहे, म्हणजे कंटेनरचं भाडं वाढलेलं आहे. दुसरीकडं विम्याचा खर्च वाढला आहे. त्यासोबतच त्यांनी जोखीम एक सेस लावलेला आहे आणि त्यामुळंच जर आयात करायची म्हटलं तर या सगळ्या गोष्टींमुळं सध्या आयात महाग होते. मग ती कापसाची असेल किंवा खाद्यतेलाची असेल. आता झालं असं की आयात तर महाग होते, परंतु आपल्या शेजारच्या देशांना देखील याचा फटका बसतोय. आपल्या शेजारचा चीन, बांगलादेश आणि व्हिएतनाम या देशांमध्ये देखील कापडाचं उत्पादन चांगल्या प्रमाणात घेतलं जातं. परंतु ब्राझील, ऑस्ट्रेलिया आणि अमेरिका या देशांमधून कापसाची आयात त्या देशांमध्ये होत असते, ती आता त्यांना महाग पडते आणि वेळेवर डिलिव्हरीसुद्धा मिळत नाही आहे. त्यामुळं एकतर दोन पर्याय अशा परिस्थितीमध्ये पुढे येतात. एकतर कापसापासून जे कापडाची निर्मिती होती त्याऐवजी मानवनिर्मित म्हणजे पॉलिस्टर आणि इतर सुतापासून कापडाची निर्मिती करणं. पण झालं असं की युद्धामुळं सध्या कच्च्या तेलाचे भाव देखील वाढलेले आहे. कच्च्या तेलाचे भाव वाढल्यामुळं या कच्च्या तेलापासून निर्मित होणाऱ्या मानवनिर्मित कापडाचे म्हणजे पॉलिस्टर आणि इतर काही मानवनिर्मित जे काही सूत आहे त्या सुताचे देखील भाव वाढलेत. त्यामुळं मानवनिर्मित कापड उद्योग जो आहे तो देखील अडचणीत आला आहे. म्हणजे मानवनिर्मित कापडाचे भाव वाढलेले आहेत, त्यामुळं साहजिकच कापसापासून तयार होणारा सुताकडं सध्या मागणी आलेली आहे. आपण जर कच्च्या तेलाचं बघितलं तर कच्च्या तेलाचे भाव मोठ्या प्रमाणात वाढलेले आहेत. यामुळं पॉलिस्टरचे भाव आता आपल्याला 25% ते 40% वाढताना दिसून येतात. एवढ्या मोठ्या प्रमाणात कापसाच्या भावात सुधारणा झालेली नाही. त्यामुळंच पॉलिस्टरची जी मागणी आहे ती मागणी आता कापसाकडे येते. त्यामुळे कापसाला मागणी वाढते आणि कापसाच्या भावामध्ये सुधारणा दिसून येते. त्याचाच परिणाम असा झाला की सध्या देशामध्ये आपल्याला कापसाला म्हणजे रुईला आणि दुसरीकडे सुताला चांगला उठाव मिळतो. केवळ देशातच नाही तर आपल्या शेजारच्या देशांकडून सध्या मागणी येत असल्याचं निर्यातदारांनी सांगितलं आहे. सगळ्यात महत्त्वाचा आणखीन एक इथं घटक येतो तो म्हणजे रुपयाचं अवमूल्यन. आता आपल्या सगळ्यांना माहिती आहे की रुपयाचं अवमूल्यन हो डॉलरच्या तुलनेमध्ये जवळपास 95 रुपयांच्या दरम्यान आपला रुपया जातो आणि याचाच परिणाम आयातीवर होतो आहे. म्हणजेच आयात सध्या महाग होते, निर्यात करणं तसं सोपं जाते कारण निर्यातीचे दर हे तेवढेच असणारे डॉलरच्या तुलनेमध्ये, त्यामुळे निर्यातीला सध्या प्रोत्साहन मिळतं आहे असं निर्यातदारांचं म्हणणं आहे. म्हणजे झालं असं की सध्या कापसाची आयात तर महाग होते परंतु निर्यात करणं तसं परवडतं आहे आणि शेजारच्या देशांना सध्या कापसाची गरज आहे. या सगळ्या एकंदरीत घटकांमुळे सध्या देशातल्या बाजारामध्ये कापसाचे दर सुधारताना दिसून येते. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सध्या बाजारामधली आवक कमी झालेली आहे. आपण जर बघितले तर देशातल्या मोठ्या बाजारांमधली आवक खूपच कमी झालेली, कारण सध्या ऑफ सीझन सुरू आहे. शेतकऱ्यांनी आपला माल विकून झाला आहे. आता सगळ्यात मोठा स्टॉक हा सध्या देशामध्ये CCIकडे आहे. CCIने यंदाच्या हंगामात 104 लाख गाठींपेक्षा जास्त कापसाची खरेदी केली होती. आता CCI हा कापूस विकतोय. आता या वाढलेल्या भावाचा फायदा निश्चितच CCIला मिळतोय, कारण CCIनं मार्च महिन्यात कापसाचे भाव खंडेमागं जवळपास 3,200 रुपयांनी वाढवले. बाजारामध्ये जसे सुधारणा होते, जसं CCIच्या कापसाला मागणी वाढते तसं CCIनं टप्प्याटप्प्यानं आपल्या कापसाचे भाव वाढवले. आज एका दिवसामध्ये CCIनं तब्बल 1,300 रुपयांची वाढ केली आहे. म्हणजे 1,300 रुपये वाढीव दरानं आज CCIनं कापूस विकला आहे. यापूर्वी जवळपास 1,900 रुपयांची सुधारणा केली होती, वाढ केली होती. आता CCIनं भाव वाढवून देखील कापसाला चांगली मागणी असल्यामुळं CCIच्या कापूस विक्रीला चांगला प्रतिसाद मिळतोय. जवळपास
2 लाख ते 3 लाख गाठींच्या दरम्यान रोज CCIच्या कापसाची विक्री होत असल्याचं दिसत आहे। कमीत कमी 1.5 लाख गाठींच्या दरम्यान तरी CCIचा कापूस विकला जातोय। म्हणजेच काय, देशामध्ये सध्या CCIकडे सगळ्यात मोठा स्टॉक आहे, CCI कापूस विकतंय आणि या वाढलेल्या दराचा शेतकऱ्यांपेक्षा सध्या CCIला चांगला फायदा मिळतोय। शेतकऱ्यांकडे कमी अधिक प्रमाणात कापूस आहे, तो कापूस सध्या बाजारात येतोय आणि या कापसाला सध्या 8,500 रुपयांच्या आतमध्येच भाव मिळताना दिसून येतोय। म्हणजे 8,100 ते 8,500 रुपयांच्या दरम्यान हा भाव मिळून येतोय। आता हे होतं कापसाचं। त्यात दुसरीकडे आपण जर बघितलं तर सोयाबीनला देखील आधार मिळताना दिसतोय। सोयाबीनचे बाजारभाव 5,100 ते 5,500 रुपयांच्या दरम्यान पोहोचले। प्रक्रिया प्लांटचे खरेदीचे भाव देखील आपल्याला 5,800 ते 5,900 रुपयांदरम्यान पोहोचलेले दिसून येत आहेत। आता सोयाबीनच्या भावात दर वाढीसाठी प्रामुख्याने 2 घटक कारणीभूत आहेत, एक म्हणजे तेलाचे भाव आणि दुसरं म्हणजे सोयाबीनचे भाव। आता आयात महाग झाल्यामुळं म्हणजे एक तर आयातीचा खर्च वाढला, दुसरं म्हणजे आपल्या रुपयाचं अवमूल्यन झालं, त्यामुळं खाद्यतेल जे काही आयात होतं त्या खाद्यतेल देशामध्ये महाग पडतं आहे आणि त्यामुळं देशात देखील भाव वाढलेत। तिकडे आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये देखील तेलाचे भाव वाढलेले आहेत। कापसाच्या भावात देखील आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सुधारणा झाली। आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाचे भाव जवळपास 15% वाढलेले आहेत। त्याचाच परिणाम असा झाला की देशात देखील बाजारभाव वाढीला मदत मिळालेली आहे। खाद्यतेलाचे भाव देखील आंतरराष्ट्रीय बाजारात चांगलेच वाढलेले आहेत। जवळपास 10 ते 15% दरम्यान खाद्यतेलाच्या भावात सुधारणा झाली आणि अवमूल्यन जे झालं त्यामुळे देशात खाद्यतेलाच्या भावात आणखीनच वाढ झालेली आहे। आपण जर सोयाबीन तेलाचा विचार केला तर सोयाबीन तेलाच्या भावात चालू महिन्यामध्ये जवळपास 15 ते 16% वाढ झाली। पाम तेलाचे भाव वाढले, सोया तेलाचे भाव वाढले, सूर्यफूल तेलाचे, मोहरी तेलाचे, भुईमूग तेलाचे देखील भाव वाढले आणि या सगळ्यांचा आधार सोया तेलाला मिळतोय। सोया तेलाचे भाव चांगले असल्यामुळं साहजिकच सोया तेलाला मागणी आली आहे आणि सोया तेलासाठी सोयाबीनचं गाळप वाढलं। आता सोयाबीन गाळपातून जे सोयाबीन निर्मिती होते आणि मुख्यतः आपले सोयाबीनचे भाव ज्या सोयाबीनवर अवलंबून असतात त्या सोयाबीनला देखील सध्या चांगली मागणी आहे। प्रक्रियादारांनी सांगितलं की देशात तर सोयाबीनला मागणी आहे, शिवाय निर्यात देखील चांगल्या प्रमाणात सुरू आहे। म्हणजे आपल्या शेजारच्या देशांमध्ये सोयाबीनची निर्यात मोठ्या प्रमाणात केली जाते आणि याच देशांमध्ये युद्ध जरी सुरू असलं तरी सोयाबीनची निर्यात सध्या केली जात असल्यामुळं देशात आणि निर्यातीसाठी मागणी असल्यामुळं सोयाबीनचे भाव सध्या टिकून आहेत। सोया तेलाच्या भावाला आधार आहे, सोयाबीनच्या भावाला देखील आधार आहे, दोन्हींचे भाव सुधारलेले आहेत आणि त्यामुळंच सोयाबीनच्या भावामध्ये देखील सुधारणा दिसून आली आहे। आता खाद्यतेलासाठी आणखीन एक घटक महत्त्वाचा असतो, तो म्हणजे जे आपल्या कापसापासून सरकी निघते त्या सरकीचं देखील तेल तयार होत असतं। आता या सरकीच्या तेलाला देखील मागणी आहे आणि पेंड्याचे भाव वाढत असल्यामुळं सरकी पेंड्याला देखील मागणी आहे। त्यामुळे सरकीचे भाव आपल्याला 4,100 ते 4,500 रुपयांच्या दरम्यान दिसून येत आहेत। म्हणजेच काय, तर तेलामुळं सध्या सरकीला आणि इकडे सोयाबीनला देखील आधार मिळतोय, सोयाबीनला देखील मागणी आहे। आपल्या शेजारच्या देशांची देखील कापसाला आणि एकंदरीत सोयाबीनला मागणी आहे। यामुळं देशामध्ये आपल्याला सोयाबीन आणि कापसाच्या भावामध्ये सुधारणा दिसून येते। यामध्ये जे काही प्रमुख घटक आहेत तो आहे युद्ध। युद्धामुळे समीकरणं बदलत गेली, आयातीचा खर्च वाढत गेला, रुपयाचं अवमूल्यन होत गेलं, पेट्रोल डिझेलचे भाव वाढत गेले आणि शेजारच्या देश जे कापसाची आयात ही ब्राझील असेल, ऑस्ट्रेलिया असेल, अमेरिका असेल या देशांमधून करत होते, तिथून आयात करणं त्यांना महाग पडते, वेळेमध्ये डिलिव्हरी मिळत नाही, त्याचं कारण युद्धच आहे आणि त्यामुळंच भारताकडे या देशांची मागणी येते। तेच खाद्यतेलाचं आहे, तेच सोयाबीनचं आहे। म्हणजे आपण मुख्यतः खाद्यतेल, आपण जर सोयाबीन तेलाचा विचार केला तर आपण अमेरिका, ब्राझील, अर्जेंटिना या देशांमधून सोया तेलाची आयात करतो, इंडोनेशिया आणि मलेशियाकडून आपण पाम तेलाची आयात करतो। परंतु सध्या पाम तेलाला जागतिक बाजारात मागणी आलेली आहे, केवळ भारतच नाही तर इतर देशांकडून देखील मागणी आलेली आहे। कारण जेव्हा आपलं कच्चं तेल आहे, इंधन आहे, इंधनाचे भाव वाढल्यानंतर बायोडिझेल आणि इथेनॉलचा वापर आता जगभरामध्ये वाढताना दिसून येतो आहे। बायोडिझेलसाठी पाम तेलाची मागणी असते, तसंच इतर खाद्यतेल महाग झाल्यानंतर पाम तेलाला मागणी वाढून आपल्याला पाम तेलाच्या दरामध्ये सुधारणा दिसून आलेली आहे। आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये ज्या काही घडामोडी युद्धामुळे घडत आहेत त्याचा एकंदरीत परिणाम आपल्याला देशातील कापसाचा बाजार आणि सोयाबीनच्या बाजारावर दिसून येतो आहे। आता जे प्रक्रियादार आहेत, आयातदार किंवा निर्यातदार आहे आणि अभ्यासक आहे, त्यांचं म्हणणं असं आहे की जोपर्यंत युद्ध चालू राहील, जर जास्त काळ युद्ध चालू राहिलं तर त्याचे परिणाम आणखीन काही आपल्याला सकारात्मक परिणाम आपल्याला बाजारभावावरती दिसू शकतात, परंतु जर जास्तच महागाई वाढली तर त्याचा नकारात्मक परिणाम देखील बाजारावरती दिसायला सुरुवात होते, असं देखील अभ्यासकांचं म्हणणं आहे। आता नेमकं या पुढच्या टप्प्यामध्ये युद्धामुळे आणखीन काय परिस्थिती बदलते, ही जी काही सुधारणा झाली आहे ती सुधारणा खरंच टिकून राहील का आणि राहिली तर किती दिवस राहू शकते ते देखील पाहणं तेवढंच महत्त्वाचं आहे। आता या पुढच्या टप्प्यामध्ये आपल्या या दोन्ही शेतीमालाच्या बाजारभावामध्ये ज्या ज्या काही घडामोडी घडतील आणि त्याचा आपल्या शेतीमालाच्या बाजारावरती काय परिणाम होऊ शकतो त्याचा आढावा आपण वेळोवेळी घेतच राहू। परंतु सध्या तरी युद्धामुळे आपले कापूस आणि सोयाबीनचे बाजारभाव सध्या वाढलेले आहेत। जर युद्ध संपलं तर ही तेजी देखील कमी होईल असं अभ्यासकांचं म्हणणं आहे।
परंतु नेमकं काय घडतं त्याचा त्यावेळी आपण आढावा घेतच राहू. रोज सायंकाळी 8 वाजता मार्केट इंटेलिजन्स या सेगमेंटमधून आपण शेतीमालाचा बाजारभाव, सरकारची धोरणं यांचा आढावा घेत असतो. त्यासाठी आपल्या ॲग्रोवनच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका.